धनत्रयोदशीच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरी देवांची पूजा करत असतो। पण त्याच्याच बरोबर धनतेरस हा दिवस एका विशिष्ट गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे। तो म्हणजेच काय, यमदीपदान। वर्षातून एकदाच आपण यमदीपदान करत असतो। म्हणजे काय, यमदेवतेला एक दिवा दान करत असतो। का तर आपल्याही घरात कधी अपमृत्यू येऊ नये म्हणून। तर खरं तर मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे। तरी सुद्धा माझ्या घरात आपत्कालीन मृत्यू कधी येऊ नये। कारण बघा, सगळ्यात आधी तर तुम्हाला एक सांगते, आपण नेहमी म्हणत असतो की कुठला पण व्यक्ती खूप लवकर जातो किंवा काही काही भरपूर आयुष्य घेऊन जातात। प्रत्येकाचं विधिलिखित लिहिलेलं आहे। पण तरी सुद्धा आपल्याला वाटत असतं की मनात एक असतेच की माझ्या घरात कधी वाईट वेळ येऊ देऊ नको, वाईट संकट येऊ देऊ नको। म्हणून आपल्याला ह्या धनतेरसच्या दिवशी यमदीपदान करायचं असतं। आता हे यमदीपदान कधी करायचं, कुठल्या वेळेत करायचं, त्याच्याबरोबर दिशा कुठली असावी, वात कशी बनवायची, त्या संदर्भातली आजची माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। सगळ्यात आधी यमदीपदान हे धनतेरसच्या दिवशी रात्री करायचं असतं। रात्री म्हणजे अगदी तुम्ही संध्याकाळनंतर तुमच्या घरातले उपस्थित जेव्हा असतील, कोणी जर 10 वाजता येणार असेल तेव्हा तुम्ही करू शकता, कोणी 11 वाजता येणार असेल तेव्हा तुम्ही करू शकता। एवढंच आहे। यमदीपदान ज्यांना मासिक धर्म आहे, ज्यांना सूतक आहे, त्यांना यमदीपदान करता येणार नाही। आणि अगदी जिला मासिक धर्म असेल तर तिने आपल्या घरातल्या व्यक्तींकडनं सांगून, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही यमदीपदान करायचं आहे। यमदीपदान आणि एक मंत्र म्हणायचा असतो। खरं तर यमाचा दिवा आपण वर्षातून एकदाच लावत असतो आणि तो धनतेरसच्याच दिवशी लावायचा असतं। आता हे यमदीपदान का करता, त्या मागची एक छोटी कथा आहे जी मी तुम्हाला सांगते। बघा, एकदा यमराजाने आपल्या दूतास प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत अनेक लोकांचे प्राण तुम्ही हरण केले, पण हे करीत असताना एखादा असा प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त वाईट वाटलं, तुम्हालाही दुःख झाले। थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, हो, आठवतो तो प्रसंग आम्हाला। धर्मराज म्हणाले, सांग बरं। दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले। एवढं दुःख होण्याचं कारण काय? तेव्हा दूत म्हणाले, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसांपूर्वीच झाला होता। सगळ्या राज्यात, राजवाड्यात एवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा राजशृंगार उतरवण्याच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली। नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे पाणावले होते। तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटू लागले। हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले, त्यांच्याही डोळ्यात पाणी आले। तोच दूत म्हणाला, महाराज, कृपा करा, पण यानंतर असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये यासाठी काहीतरी करा। तेव्हा यमराज म्हणाले, ठीक आहे, जे कोणी त्रयोदशीला म्हणजेच धनतेरसला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढचे 5 दिवस दीपोत्सव साजरी करतील, त्यांच्या कुटुंबावर कधीही अपमृत्यूंचा प्रसंग येणार नाही। तेव्हापासून ही प्रथा आहे असं मानतात। म्हणूनच आपल्याला यमदीपदान करायचं आहे। आता हे यमदीपदान कसं करावं ते तुम्हाला सांगते। जेव्हा आपल्याला यमाचा दिवा बनवायचा असतो तेव्हा आपल्याला कणिक भिजून घ्यायची आहे। आता काही ठिकाणी इथे हळद टाकता, म्हणजे जेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ भिजवता तेव्हा हळद टाकता। काही ठिकाणी फक्त गव्हाचं पीठ आणि पाण्याने पीठ भिजवलं जातं। एवढंच आहे, तुम्ही हळद टाका किंवा नका टाकू, पण तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही। यमाचा दीपदान करत असताना आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा तुम्हाला मिठाचा वापर करायचा नाही। आता बघा, काही ठिकाणी असं आहे की दिवा बनवत असताना चौमुखी दिवा करायचा असतो आणि काही ठिकाणी असं आहे की फक्त एकमुखीच, म्हणजे ज्या दिव्याची वात आहे तर ती एकच असावी। पण काही ठिकाणी असं असतं की 4 मुखी दिवा लावला जातो। तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला करायची आहे। जर तुमच्याकडे चौमुखी दिवा लावण्याची पद्धत असेल तर तुम्हाला चौमुखीच दिवा लावायचा आहे, आणि जर तुमच्याकडे फक्त एकच वात करायची आहे, म्हणजे एकाच दिशेने वात करून दिवा लावायचा असेल तर तुम्ही ते करू शकता। प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये आपापली वेगवेगळी परंपरा आहे आणि प्रत्येकाने आपापल्याच परंपरेनुसार आपापल्या ज्या काही चालीरीती आहेत त्याच पद्धतीने आपल्याला दीपदान करायचं आहे। तर इथे मी हा दिवा लावून घेतला आहे। तर बघा, इकडे दिवा तयार करून झाला। आता जर तुम्ही चौमुखी करणार असेल
किंवा जर तुम्ही अगदी एक दिशेला म्हणजे दक्षिण दिशेला करणार असेल तर ही तुमच्याकडची पद्धत आहे. एवढंच आहे की त्याच्याबरोबर आपल्याला 2 असे मुटके बनवायचे असतात. आता काही ठिकाणी असं आहे की आमच्याकडे मुटके बनवत नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही बनवू शकता, नसेल तर नाही बनवलं तरी चालेल. मुटके हे हाताने बनवायचे. बऱ्याच वेळा असं करतो आणि असं बनवतो नाही. मुटके हे आपल्याला आपल्या हाताने बनवायचे आहेत की जेणेकरून आपल्या हाताचे ठसे त्याच्यावर दिसतील. या पद्धतीने बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला मुटके बनवायचे आहे. आता हा दिवा तयार करून झाल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण देवाला जेव्हा दिवा लावत असतो तेव्हा 2 वाती मिळून 1 वात आपण बनवत असतो. पण जेव्हा आपण यमाला दिवा लावत असतो तेव्हा आपल्याला एकच वात बनवायची असते. म्हणजेच काय, आता मी ती तुम्हाला एक वात दाखवते, तर हीच वात तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला दिवा लावायचा आहे. बघा, जेव्हा देवाला आपण दीपदान करत असतो, दिवा लावत असतो तेव्हा 2 वाती बनवतो, बरोबर. पण यमाला एकच वात घ्यायची आणि तीच आपल्याला लावायची आहे. भले तुम्ही चौमुखी दिवा लावणार असेल तर मग काय करायचं, मग तुम्हाला 4 वाती घ्यावा लागेल. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की डायरेक्ट एक वात अशा 2 साईडने केल्या जाते, इकडे एक दिशा इकडे एक दिशा. नाही, जेव्हा तुमच्या घरात जर चौमुखी दिवा लावायची पद्धत असेल तर तुम्हाला 4 वाती घ्यायच्या आहे. याच पद्धतीच्या एक सिंगल वाती अशा तुम्हाला 4 घ्यायच्या आहे आणि 4ही दिशेने त्यात तो आपल्याला दिवा लावायचा आहे. पण आता आमच्याकडे एकच दिवा लावला जातो, म्हणजे एकच वात बनवली जाते, तर म्हणून मी एकच म्हणजे कापसाची एकच वात घ्यायची आहे आणि एकच लावायचा आहे. आता यमाचा दिवा हा घराच्या बाहेर लावायचा असतो, उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्याच्या आत नाही, उंबऱ्याच्या बाहेर. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आमचा फ्लॅट सिस्टमचं घर आहे, मग आमच्या घराच्या बाहेर जागा नाही आहे. पण थोडी तरी जागा बनवा, छोटीशी जागा बनवा की जेणेकरून तुम्हाला छोटासा दिवा लावला जाईल. दिवा हा आपल्याच दारात लावायचा आहे, दुसऱ्यांच्या दारात दिवा लावायचा नाही. म्हणजे दीपदान करत असताना यमदीपदान करायचा आहे. हा जो दिवा आहे आपल्याला हा यमदेवतेला दान करायचा असतो. आणि अर्थात कुठला पण दिवा असेल तर तो तुम्हाला डायरेक्ट त्याचा जमिनीवर स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तुम्ही कुठली पण डिश ठेवू शकता, कुठल्याही धातूची तुम्ही डिश ठेवू शकता, नाहीतर तुम्ही पिंपळाचं पान ठेवू शकता किंवा तुम्ही नागलीचं पान ठेवलं तरी चालेल. म्हणजेच काय, आपल्याला वाटतं असं ना की डिश नको ठेवायला, मग तुम्ही असं साधं नागलीचं पान जरी ठेवलं आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे नागलीच्या पानावर आणि नंतर हा दिवा लावायचा आहे. या पद्धतीने जर भले तुम्ही चौमुखी दिवा लावणार असेल तरी सुद्धा त्याचा स्पर्श खाली होता कामा नये. म्हणजेच तुम्हाला खाली एक तर तुम्हाला डिश ठेवायची आहे, नाहीतर तुम्ही एखादं कुठल्या पण झाडाचं पान, मग ते पिंपळाचं ठेवू शकता, नागलीचं पान ठेवू शकता, त्याच्यावर तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. आता तेल कुठलं टाकायचं, तर बघा, तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे तिळीचं तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ते तुम्ही टाकू शकता. आता ताई आमच्याकडे मोहरीचं पण नाही आणि तिळीचं पण नाही, मग अशा वेळेस काय करावं, तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरात भाजीसाठी जे तुम्ही कुठलं तेल वापरता ते तुम्हाला वापरायचं आहे. आता तुमच्या घरात कुठल्या पण ब्रँडचं तेल असेल तर ते वापरू शकता, पण शक्यतो तिळीचं किंवा मोहरीचं असेल तर चालेल, पण नसेल तरी अगदी काहीच हरकत नाही. आता हे करून झाल्यावर आपल्याला त्या दिव्याला गंध फूल अक्षदा अर्पण करायची आहे आणि ओम यमदेवताय नमः, ओम यमदेवताय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. बघा, तुमच्या घरात जर हे जे काही मुटके मी केले आहे, जर ते करायची पद्धत नसेल तर तुम्ही ते केले नाही तरी चालेल, पण बऱ्याच ठिकाणी केले जातात. आता हे करून झाल्यावर बघा, हा दिवा तुम्ही असाच घेऊन बाहेर जायचा आणि बाहेर प्रज्वलित करायचा आहे. आता मी तुम्हाला काही बाहेर प्रज्वलित करून दाखवत नाही व्हिडिओमध्ये. जेव्हा तुम्ही असा दिवा डायरेक्ट उचलायचा, तो तेवत नाही ठेवायचा, तो बाहेर जाऊन तो पेटवायचा आहे. बाहेर जाऊन पेटवायचा आणि त्याच्यात बघा, काही ठिकाणी याच्यात कवडी टाकली जाते, काही ठिकाणी तांदूळ टाकले जातात, काही ठिकाणी 1 रुपयाचा कॉईन टाकला जातो. तुमच्या घरात जर तांदूळ आणि 1 रुपयाचा कॉईन टाकायची पद्धत असेल तर ती टाकावी. आमच्या घरात अशी कुठलीच पद्धत नाही, फक्त साधा दिवा लावला जातो. पण काही ठिकाणी कॉईन आणि तांदूळ टाकले जातात, काही ठिकाणी कवडी आणि तांदूळ टाकले जातात. तुमच्या घरात ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. 1 फूल अर्पण करायचं आहे. दिवा लावल्यावर आपल्याला 1 फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करून झाल्यावर एक मंत्र म्हणायचा असतो, जो मंत्र तुम्हाला मी सांगते. बघा, आता हवा असणार आहे. हा दीपदान केल्यावर प्रत्येक वेळेस तो दिवा म्हणजे तेवत राहील असं नाहीये. आता दिवा शक्यतो आपल्याला केव्हा लावायचा आहे, तर तो संध्याकाळी लावा. अगदी तुम्ही 7:30 म्हणजे धनतेरसची पूजा करून झाली की 7-7:30 वाजता हा तुम्हाला दिवा लावायचा आहे.
दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करायचं. ही जी वात आहे ना ही दक्षिण दिशेला करा. मग तुम्ही उजव्या बाजूला पण लावू शकता किंवा डाव्या बाजूला, जिथे घराच्या बाहेर जागा आहे, म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला पण लावू शकता, डाव्या बाजूला पण लावू शकता. एवढंच आहे की याची दिशा दक्षिण दिशेला असली पाहिजे आणि आपलं तोंड सुद्धा दक्षिण दिशेलाच असलं पाहिजे. या पद्धतीने आता चौमुखी जेव्हा दिवा तुम्ही लावणार तर अर्थात त्या चौमुखीचं तोंड हे म्हणजे चारही दिशेने दिवात असणार आहे. एवढंच आहे, तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला हा लावायचा आहे. आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला चौमुखी दिवा आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा. आणि असा जो सिंगल वातीचा दिवा आहे म्हणजे एकाच दिशेने जो दिवा असणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ह्या दिव्याची वात दक्षिण दिशेला आली पाहिजे. या पद्धतीने हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता हा दिवा लावल्यानंतर एक मंत्र आहे जो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते किंवा इथे फ्लॅश होत असेल. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे आणि प्रार्थना आपल्याला करायची आहे. बघा आता आपल्याला माहिती आहे की दक्षिण दिशा ही धर्माची मानली गेली आहे. यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे. या दिवशी आपण जेव्हा देवांची पूजा करत असतो त्याच्याच बरोबर आपण यमदेवतेची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपल्याही घरात अकाल मृत्यू होत नाही असं म्हटलं गेलं आहे. आता हे करून झाल्यावर आता प्रत्येकाचे मिस्टर मुलगा 9 वाजताच येईल 9:30 वाजताच येईल असं नाही. त्याच्यापेक्षा ना आपल्याला माहिती असतं की आपल्या घरात 9 वाजता सगळेजण येणार आहे, 8:30 वाजता सगळेजण येणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तेव्हा दिवा लावायचा की जेणेकरून सगळ्यांचं दर्शन होईल. पण अगेन जर एखाद्याचे मिस्टर रात्री 12 वाजता येणार असेल, 11:30 वाजता येणार असेल, मग तिने काय करावं, तिने दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, भरपूर असं तेल टाकायचं आहे आणि अगदी तो शांत जरी झाला की बाबा शांत झाला आणि ह्या दिवशी घरातल्या प्रत्येकाने ह्या दिव्याचं दर्शन घ्यायचंच असतं आणि त्याला प्रत्येकाने हा मंत्र म्हणायचाच असतो. अर्थात जे लहान मुलं आहेत त्यांनी फक्त दर्शन घ्यावं आणि जे मोठे आहेत त्यांनी प्रत्येकी एकदा तरी हा मंत्र म्हणावा. आता समजा तुमचे पती आहे आणि जर ते खूप लेट आले आणि जर दिवा समजा शांत झाला की नाही आता दिवा शांत झाला, मग तो काही परत तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण हवा इतकी असणार आहे. शक्यतो आपण काळजी घ्यावं. तुम्ही याच्यावर मोठी काच सुद्धा ठेवू शकता, हरकत नाही, की जेणेकरून सगळे घरातले येतील आणि त्याचं दर्शन घेतील. पण अगदी तो शांत झालाच की आता नाही आहे की तो खूपच हवा आली आणि तो शांत झाला तर तो परत लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण हा आपण यमदेवाला केलेलं दान आहे. म्हणून सांगते, हा दिवा अगदी 9-9:30 वाजता जरी तुम्ही लावला, धनतेरसच्या दिवशी 9-9:30 वाजता जरी लावला, 10ला जरी लावलं तरी चालेल, पण प्रत्येकाने याचं दर्शन घेतलं जाईल याची काळजी घ्यावी. आणि अर्थात आपण जेव्हा प्रार्थना करत असतो तेव्हा आपण आपल्या सहकुटुंबासाठी प्रार्थना करत असतो. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करणार आहोत तेव्हा सगळ्यांसाठी करणार आहोत, पण सगळ्यांनीही दर्शन घेणं महत्वाचं आहे. आता ह्या दिव्याचं काय करायचं बघा. दुसऱ्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हा दिवा असला डायरेक्ट उचलायचा फुलासहित आणि तुमच्या डस्टबिनमध्ये तुम्ही टाकू शकता उकिरड्यावर. आणि अगदी 10-11 वाजता नाही, सकाळी उठल्या आंघोळ करून झाल्यावर, अर्थात आपण लवकर उठणारच आहोत, 7-7:30च्या आत हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि आपण डस्टबिन आहे नाहीतर उकिरडा आहे तिथे तुम्हाला टाकायचा आहे. हा दिवा यमाचा दिवा गाईला खायला देऊ नका. हा दिवा तुम्हाला उकिरड्यावरच किंवा डस्टबिनमध्ये पण तुम्हाला टाकायचा आहे. उकिरड्यावर पण टाकू नका, कारण सणासुदीचे आपल्याला पण आपलं शहर आपलं गाव स्वच्छ करायचं आहे आणि सगळेजण ते स्वच्छ करणार आणि आपण तिथे जाऊन हे असे दिवे टाकणार. त्याच्यापेक्षा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं तर अतिउत्तम. या पद्धतीने आपल्याला दीपदान करायचं आहे. हे दान केलेलं आहे म्हणून जर अगदी तो शांत झाला आणि जर मग नंतर कोणी आलं तर मग त्याच्यासाठी तो परत दिवा काही तुम्ही लावू नका. एकदा झालं आणि तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. फक्त मग जर कोणी आलं की मग आता मी परत दिवा लावतो आणि मग तू परत प्रार्थना कर, असं काही करू नका. एकदा दिवा लावलेला आहे फक्त तो शांत होणार नाही याची काळजी घ्या. आणि अगदीच तो शांत झाला तरी घाबरू नका, प्रत्येकाने प्रार्थना केलेली आहे. म्हणून अगदी 10-10:30 वाजता दिवा लावला तरी चालेल. हे वारंवार का सांगते आहे, बऱ्याच वेळा असे प्रश्न येतील म्हणून वारंवार सांगते. तर तुम्ही बघितलं, याच पद्धतीने आपल्याला यमदीपदान करायचं आहे. प्रत्येकाने आपापल्या घरात यथाशक्ती या पद्धतीने दीपदान करायचं आहे. लहान मुलांनी सुद्धा प्रार्थना करावी. प्रार्थना करत असताना आपली दिशा ही दक्षिण दिशेला असावी आणि यमाचं जो काही दिवा मी आता दाखवला आहे त्या दिशेची वाट सुद्धा दक्षिण दिशेला असावी. ज्यांनी चौमुखी दिवा लावला आहे त्यांनी काय करायचं, त्यांची दिशा आता चौमुखी असल्यामुळे चारही दिशेला तुम्ही दिवा लावणार आहात, म्हणजे त्याची वात आहे ही चारही दिशेने असणार आहे. फक्त तो घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आणि प्रार्थना करत असताना किंवा जो मंत्र सांगितला आहे तो पठण करत असताना तुम्हाला
तुमची दिशा म्हणजे तुमचं मुख, तुमचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं या पद्धतीने. तर प्रत्येकाने जेव्हा तुम्ही धनतेरस साजरी करतात त्याच्यानंतर हा उपाय, ही सेवा करायला विसरू नका. कारण यमराजाची सेवा ही वर्षातून एकदाच केली जाते, ते पण धनतेरसच्या दिवशी. हे सगळं करत असताना ओम यमदेवताय नमः, ओम यमदेवताय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.